आज माझा मुलगा सौरभच्या लग्नाची पहिली रात्र होती आणि माझे हृदय जोरजोरात धडधडत होते. येणाऱ्या परिस्थितींबाबत मला खूप भीती वाटत होती. जिच्यासोबत मी माझ्या मुलाचे लग्न लावले होते ती मुलगी निष्पाप होती, जणू चंद्राचा तुकडा होती. वयही अवघे 18-19 वर्षांचे होते. जेव्हा मी तिला सौरभच्या खोलीत त्याच्या पलंगावर बसवले तेव्हा माझे हातपाय थरथरत होते. माझे सगळे शरीर घामाने न्हाले होते. माझी ही अवस्था बघून सुनैना देखील घाबरली होती. तिने घाबरत म्हणाली, आईजी, ते मला काही बोलणार तर नाहीत ना? काही इजा तर नाही करणार? मला खूप भीती वाटते. मी माझ्या भीतीवर ताबा मिळवला, कारण जर मी घाबरले असते तर सुनैना अजूनच घाबरली असती. मी तिला धीर देत म्हणाले, चिंता करू नकोस बेटा, सौरभ तुला काही इजा करणार नाही. तो मनाने खूप चांगला आहे. सुनैनाला कसेबसे समजावून मी खोलीच्या बाहेर आले आणि बागेत गेले, जिथे माझा मुलगा झुल्यावर बसलेला होता. मी म्हणाले, सौरभ, तू इथे काय करतो आहेस? तुझे नववधू आत तुझी वाट बघत आहे. माझ्या बोलण्यावर तो काही क्षण मला बघत राहिला आणि अचानक टाळ्या वाजवत मोठ्याने हसायला लागला. आई, माझी नवीन नववधू आली आहे. आज मी खूप खुश आहे. आज मी तिच्यासोबत राहणार आहे, तिच्यासोबत खूप खेळणार आहे, तिला माझी सगळी खेळणी देईल. ती मला सोडून तर जाणार नाही ना आई? त्याच्या आनंदी चेहऱ्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आले. हाच तो भीतीचा क्षण होता जो माझ्या अंगात धावत होता, सुनैनाला खोलीत बसवण्यापर्यंत. सौरभ आजारी होता आणि डॉक्टरांनी सांगितले होते की त्याची तब्येत कधीच ठीक होणार नाही. तरीही मी त्याचे लग्न लावले होते. ही माझी मजबुरी होती. जर मी त्याचे लग्न लावले नसते तर आमच्या दोघांच्या आयुष्याचा नाश झाला असता. सौरभला वेड्यांच्या इस्पितळात पाठवले असते आणि मला वृद्धाश्रमात. सगळी संपत्ती माझ्या मोठ्या मुलाच्या आणि त्याच्या लालची बायकोच्या ताब्यात गेली असती. मी पटकन पुढे जाऊन सौरभला मिठी मारली आणि म्हणाले, सौरभ, काळजी करू नकोस. तुझे नववधू तुला सोडून कुठेही जाणार नाही. पण तिला इजा करू नकोस. जर तू तिला इजा केलीस तर ती कायमची निघून जाईल. माझे बोलणं ऐकून सौरभ घाबरला आणि म्हणाला, नाही आई, मी तिला इजा करणार नाही. उलट मी माझ्या सगळ्या चॉकलेटसुद्धा तिला देईल. फक्त ती मला सोडून जाऊ नये. मी त्याला समजावले आणि त्याचा हात धरून खोलीच्या दरवाजापर्यंत नेले. मी म्हणाले, तुझी नववधू आत बसलेली आहे, तुझी वाट बघत आहे. मग मी माझ्या पदरातून एक छोटीशी डबी काढली आणि त्याला दिली. मी म्हणाले, हे तुझ्या नववधूला दे, हे तिचे गिफ्ट आहे. माझ्या मुलाने ती डबी हातात घेतली आणि खुश होऊन उड्या मारत खोलीच्या आत गेला आणि मी बाहेर देवाला प्रार्थना करू लागले, हे देवा, माझ्या मुलाला खुश ठेव. मी स्वार्थी आई नाही की एका साध्या मुलीचे लग्न माझ्या आजारी मुलाशी केले. आमचे घर नुकतेच बनत होते. त्याची बाँड्री खूप उंच नव्हती. माझे थोडे दुर्लक्ष झाले आणि सौरभ बाँड्रीपर्यंत पोहोचला आणि मग माझ्या छोट्याशा चुकीमुळे तो बाँड्रीवरून खाली पडला. जरी माझा मोठा मुलगाही होता, ज्याच्यावर मी खूप प्रेम करत होते, पण सौरभवर मी जरा जास्तच प्रेम करत होते, कारण माझ्या छोट्याशा चुकीने माझा मुलगा कायमचा मानसिक अपंग झाला होता. मग सगळी मालमत्ता आपल्या पतीच्या नावाने करून तो दुबईला स्थलांतर करेल असं माझ्या मोठ्या मुलाच्या पत्नीने ठरवले होते. पण मी असे कधीच होऊ देणार नव्हते. माझ्या पतीने कोट्यावधींची संपत्ती सोडली होती आणि त्यात सौरभचा देखील समान हक्क होता. म्हणूनच मी सौरभसाठी एक पत्नी निवडली होती. माझ्या मुलाला देखील एक साथी मिळेल आणि त्याच्या पत्नीसोबत मी देखील माझे जीवन काढू शकेल असे मला वाटत होते. पण मला माहीत नव्हते की मी स्वतःच माझ्या आयुष्यात अडचणी उभ्या करत होते. मी सौरभचे लग्न कधीच लावले नसते जर माझ्या मोठ्या सुनबाईने मला ती काळजाला धक्का देणारी बातमी सांगितली नसती. मला तो दिवस अजूनही स्पष्टपणे आठवतो, जेव्हा माझी मोठी सुनबाई माझ्याकडे आली होती. ती तिच्या 4 वर्षाच्या मुलीचा हात धरून रागाने माझ्या खोलीत शिरली होती. तिच्या लाल लाल डोळ्यांनी ती मला रागाने पाहत होती आणि म्हणाली, आज येऊ दे तुमच्या मुलाला. मी सांगते की आपण हे घर सोडून जाऊ. मला इथे राहायचे नाही जिथे तुमचा वेडा मुलगा राहतो. मी म्हणाले, सुनबाई, शेवटी काय झाले? एवढी अस्वस्थ का झालीस? आणि असे काय बोलतेस पूजा? काय झाले? ती म्हणाली, आईजी, माझ्या 4 वर्षाच्या निष्पाप मुलीला विचारा की तिच्या वेड्या काकाने तिला काय सांगितले होते. छोट्या परीने मला जे सांगितले ते ऐकून माझ्यावर आभाळ कोसळले. अविश्वासाने मी कधी त्या लहानशा मुलीकडे बघत होते तर कधी माझ्या सुनबाई पूजाकडे. माझे कधी लक्षच याकडे गेले नव्हते. जरी सौरभ मानसिकदृष्ट्या कमजोर होता तरी तो शरीराने मजबूत पुरुष होता. कदाचित त्याच्या आत देखील भावना उफाडून येत होत्या. त्याने परीला एवढंच सांगितले होते की तू माझी वधू म्हणून माझ्या खोलीत राहा, आणि परीने ही गोष्ट तिच्या आईला सांगितली होती. म्हणून पूजा रागाने मला भेटायला आली होती. मी तिला म्हणाले, पूजा, देवाला घाबर, हे घर सोडून जाऊ नकोस. मी सौरभसाठी काहीतरी उपाय करेन. एका आईपासून तिचे लेकरू दूर करू नकोस. माझा लहान मुलगा सौरभ आधीच शुद्धीत नाही आणि आता तू रवीलाही आमच्यापासून घेऊन जाशील तर मी एकटी पडेन. बघ पूजा, शांतपणे विचार कर.
जर तुझ्या घरात असं मूल जन्माला आले तर तू ही गोष्ट सहन करू शकशील का? त्याचा त्रास काय असतो हे समजू शकशील का? हाच त्रास मी रोज सहन करते. माझे बोलणे ऐकून पूजा थोडी शांत झाली होती. ती म्हणाली, ठीक आहे आईजी, मी तुम्हाला शेवटची संधी देते. पण आता जे काही करायचे आहे ते लवकर करा. नाहीतर मी हे घर सोडून जाईल. माझ्याकडे थोडा वेळ मिळाला होता आणि मग मी शांतपणे विचार करू लागले की सौरभच्या प्रकरणाचे कसे निराकरण करावे. मी संपूर्ण रात्र विचार करत होते आणि या प्रश्नाचे एकमेव उत्तर हेच होते की सौरभचे लग्न लावणे हाच मार्ग होता. पण मी त्याच्यासाठी पत्नी आणणार कुठून? कोण आपली मुलगी एका वेड्या मुलाशी लग्न लावेल? सकाळी जेव्हा मी खोलीबाहेर आले तेव्हा पूजा माझ्यावर रागाने फुगून बसलेली होती. मी पुढे गेले आणि विचारले, काय झाले पूजा? काय झाले? ती म्हणाली, तुम्ही सौरभबद्दल काय विचार केलाय? मी तिच्या जवळ जाऊन बसले आणि म्हणाले, तू काय म्हणतेस? तूच सांग काय करावे. पूजा म्हणाली, सर्वात योग्य तेच आहे की त्याला वेड्यांच्या इस्पितळात पाठवलं जावं. घरात लहान मुलगी आहे. मी आणि रविशंकर लवकरच दुसरे मुलंही प्लॅन करत आहोत. दुसरं मुलंही येईल. अशा परिस्थितीत त्याच्यासोबत राहणे योग्य नाही. आपल्या मुलाबद्दल हे सगळं ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी म्हणाले, तू काळजी करू नकोस. मी सौरभबद्दल विचार केला आहे. पण मी त्याला कधीच वेड्यांच्या इस्पितळात पाठवणार नाही. जर सौरभचे ठीक होण्याची शक्यता असती तर मी हे कडू घोटसुद्धा घेतला असता. पण डॉक्टरांनी सांगितले आहे की त्याची ही अवस्था कधीच सुधारणार नाही. मग मी माझ्या पोटच्या गोळ्याला स्वतःपासून दूर कसे पाठवू? मी सौरभचे लग्न लावणार आहे. माझे बोलणे ऐकून पूजा काही वेळ मला आश्चर्याने बघत राहिली आणि मग टाळ्या वाजवत मोठ्याने हसायला लागली. हसता हसता ती बेहाल झाली आणि म्हणाली, घ्या, करा गोष्ट. कोण लग्न करणार या वेड्याशी? मी पूजाकडे दुःखी नजरेने पाहत होते. तिच्या मनात काय चालले होते हे मला पूर्ण माहिती होते. एकीकडे सौरभचे आजारपण आणि दुसरीकडे माझे वाढते वय. आता संपत्ती विकून कुठे पडून जाण्याचा प्रश्नच नव्हता आणि पूजा जे काही करू पाहत होती ते मी घडू देणार नव्हते. दोन्ही भावांचे संपत्तीत समान हक्क होते आणि पूजा जे काही करू पाहत होती ते मला मान्य नव्हते. सौरभला वेड्यांच्या इस्पितळात पाठवण्यासाठी पूजा कट रचत होती, ज्यामुळे सर्व संपत्ती तिच्या पतीच्या हातात येईल. मला हे समजले होते की पूजा तिच्या या प्लॅनमध्ये यशस्वी होऊ शकते. त्यामुळे मी ठरवले की काहीही करून, कसेही करून सौरभचे लग्न लावून टाकायचे. चला, यामुळे एखाद्या गरीब मुलीचे भले होईल. ज्याला संपत्तीमध्ये सुखासीन जीवनाची आवड असेल त्यावर सौरभची निरागसताही प्रभावी ठरेल. माझ्या मनात कोणताही वाईट विचार नव्हता. मी आमच्या कामवालीला सांगितले, मला एखाद्या गरीब घरातली मुलगी हवी आहे. सौरभचे लग्न लावायचे आहे. ती सुद्धा आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, मालकीण, तुम्हाला तर माहीत आहे की सौरभ आजारी आहे. त्याचे मानसिक संतुलन ठिकाणावर नाही. मग कोण त्याच्याशी लग्न करणार? मी म्हणाले, मला माहीत आहे की गरिबी काय असते. जेव्हा उपासमार असते तेव्हा आईवडील त्यांच्या मुलांना विकायला सुद्धा तयार होतात. तू फक्त हे सगळीकडे सांग की मालकीण आपल्या लहान आणि मानसिकदृष्ट्या आजारी मुलाचे लग्न लावू इच्छिते आणि ते लवकरात लवकर करायचे आहे. माझ्या नोकराणीने मला आश्चर्याने पाहिले, पण मग शांतपणे माझे ऐकले. 3-4 दिवस गेले आणि नंतर ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, मालकीण, तुम्ही खूप दूरचा विचार केला आहे. मी विचारले, कसे? ती म्हणाली, माझी एक शेजारीण आहे. ती तिच्या अनाथ मुलीचे लग्न लावू इच्छिते. मी तिला सांगितले की मालकीणच्या मुलाचे मानसिक संतुलन ठिकाणावर नाही, पण तिला याचा काहीच फरक पडला नाही. ती म्हणाली, किमान माझ्या मुलीला 2 वेळेचे अन्न तरी मिळेल. इथे माझी मुलगी आपल्या भावाच्या आणि बहिणीच्या दयेवर जगत आहे. त्यांच्या गुलामीत राहते. तेव्हाच तिला अर्धपोटी पोट भरून खायला मिळते. मला माझ्या मुलीचे दुःख पाहवत नाही. किमान ती श्रीमंत घरात जाईल. तिला पोटभर जेवण तरी मिळेल. बाकी तिच्या नशिबात जे असेल ते तिला मिळेल. कामवालीने हे सगळं सांगितल्यावर मला खूप आनंद झाला. मग मी आणि माझी कामवाली त्या मुलीला पाहायला त्यांच्या घरी गेलो. त्या मुलीची आई मला खूप आनंदाने भेटली. त्यांच्या घराची गरिबी स्पष्ट दिसत होती. सर्वत्र सिलन होती. 3 छोटे छोटे खोलींचे घर होते. त्या स्त्रीची वेदना मी ऐकली. ती आपल्या मुलीबद्दल खूप दुःखी होती. मी विचार केला की माझ्या मनात काही चुकीचे नाही. तिच्या मुलीला संपत्ती, आराम सर्व काही मिळेल आणि माझा सौरभही एकटा राहणार नाही. त्या स्त्रीच्या डोळ्यात अश्रू होते. तिने म्हटले, मी तुमचे दुःख समजू शकते. मुलांचे दुःख हेच सर्वात मोठे दुःख असते. मग त्यांनी सुनैनाला माझ्या समोर आणले. तिला पाहून मी थक्क झाले. ती अप्रतिम सुंदर होती. तिचे वय साधारणतः 18-19 वर्षांची असेल आणि तिच्या चेहऱ्यावर निरागसता स्पष्ट दिसत होती. ती गप्पच माझ्याजवळ येऊन बसली. तिचे डोके खाली होते. काही वेळाने ती उठून निघून गेली. मग तिचे 2 भाऊ माझ्यासमोर येऊन बसले. मोठा भाऊ म्हणाला, तुम्ही आमच्या बहिणीसाठी लग्नाचा प्रस्ताव मांडत आहात. मी त्यांना सगळं खरं सांगितले की माझा मुलगा सौरभ मानसिकदृष्ट्या आजारी आहे. ते काही वेळ गप्प बसले. मग म्हणाले,
आमची बहीण खूप सुंदर आहे आणि तिचे वयही कमी आहे. तर तुम्ही आमच्या बहिणीला असंच नेऊन घ्याल का? मी विचारले. मग तुम्हाला काय हवे आहे? तेव्हा छोटा भाऊ म्हणाला, तुम्ही प्रत्येक महिन्याला आम्हाला काही रक्कम देत राहा, कारण आमची आई आजारी आहे. दोन्ही भाऊ म्हणाले, आम्ही दोघेही फार काही कमावत नाही. आईच्या औषधांवरही खर्च होतो. मी म्हटले, हो सांगा, किती रक्कम पाहिजे? तेव्हा सुनैनाचा मोठा भाऊ म्हणाला, प्रत्येक महिन्याला 30,000 रुपये द्या आणि त्याशिवाय लग्नापूर्वी 5 लाख रुपये ही गाडी आणि हे घर हवंय. घर सुनैनाच्या नावावर असावे, पण त्यात आम्ही राहू. त्यांच्या या मागण्या ऐकून मी शांतपणे म्हणाले, ठीक आहे, तुमच्या प्रत्येक अटी मला मान्य आहेत. याशिवाय अजून काही हवे असेल तर बिनधास्त सांगा. छोटे भाऊ हे ऐकून थोडे स्तब्ध झाले, कारण त्यांना कदाचित अपेक्षा नव्हती की मी इतक्या सहजपणे त्यांच्या सर्व मागण्या मान्य करेल. ते एकमेकांकडे पाहून म्हणाले, जर तुम्ही आम्हाला तुमच्या एखाद्या व्यवसायात चांगली नोकरी मिळवून दिलीत तर तुमचे खूप उपकार होतील. मी म्हटले, ठीक आहे, तेही होईल. 8 दिवसांनी मी माझी सून घेऊन जाईन असे ठरले. त्यांचे चेहरे आनंदाने उजळले होते, जणू काही त्यांची लॉटरी लागली होती. त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज स्पष्ट दिसत होते. जसेच ते निघून गेले तसं मला त्यांच्या जाण्यानंतर एका प्रकारची शांतता वाटली, कारण सगळं ठरले होते. आज मी सुनैनाला माझी सून म्हणून घरात आणले होते. मी त्या लोकांची तोंड बंद करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले होते. त्यांना गाडी दिली होती आणि एक घरही. मला माहीत होते की ते लोभी आहेत आणि या लालसेमध्ये ते कधीच आपलं तोंड उघडणार नाहीत. पण मी आतून घाबरलेली होते. मनातून फक्त हेच प्रार्थना करत होते की ही रात्र शांततेत जाऊ दे. सकाळी प्रकाश पसरताच मी धावत बाहेर आले आणि दरवाजावर ठोठावले. सुनैनाने दरवाजा उघडला, पण तिची अवस्था पाहून माझे हृदय दडपले. तिच्या संपूर्ण शरीरावर निळे डाग होते. हे सगळं पाहून मी खूपच घाबरले होते. सौरभ मात्र बिनधास्त झोपलेला होता. सुनैना माझ्या मिठीत येऊन फुटून फुटून रडू लागली. मी तिला घट्ट मिठीत घेतले आणि बाहेर आणले. माझ्या मनात खोलवर अपराधाची भावना निर्माण झाली होती. मी स्वतःला विचार करत होते, मी माझ्या फायद्यासाठी आणि मुलाच्या सुखासाठी त्या निरागस मुलीचे आयुष्य नासवले का? मी तिला सांभाळत म्हटले, सुनैना स्वतःला सांभाळ, हळूहळू सर्व ठीक होईल. माझ्या या शब्दांवर तिने मान हलवली आणि स्वयंपाकघराकडे निघाली. ती सर्वांसाठी नाश्ता बनवू लागली. तेव्हा मी तिला थांबवले आणि म्हटले, हे सगळं काम तू नाही करणार, यासाठी नोकर आहेत. तू फक्त आराम कर आणि स्वतःची काळजी घे. माझे बोलणे ऐकून सुनैना थोडीशी आनंदी झाली. पण रात्री तसंच घालवणं सुरू होतं. सौरभला मी वारंवार समजावत होते, तू तिला मारशील तर ती तुला सोडून जाईल. सौरभ शांतपणे माझ्याकडे पाहत म्हणायचा, आई मी तिला मारत नाही. जर मी तिला मारले तर ती माझ्यावर रागावेल ना. मी तिला फक्त थोडं घाबरवतो, पण तीसुद्धा माझ्यावर राग करते. तरीही मी तिला काहीच म्हणत नाही. त्याच्या या बोलण्याने माझे मन उदास व्हायचे. पण दुसऱ्या दिवशी तेच घडायचे. सुनैनाच्या शरीरावर निळे डाग असायचे. तिची अवस्था वाईट व्हायची. मी खूपच त्रस्त झाले होते. हळूहळू 2 महिने निघून गेले. एके दिवशी मला जाणवले की सुनैनाची तब्येत वेगळीच वाटत होती. ती काहीही खायची तर उलटी करायची. चालताना तिला असं वाटायचे की ती आता पडेल. माझ्या मनात एक विचित्र आनंदाची लहर पसरली. मी तिला डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि मग डॉक्टरने जी बातमी दिली त्याने माझे सगळे जग उजळून निघाले होते. मी आजी होणार होते. मी सुनैनाला आनंदाने मिठीत घेतले. सुनैना, सौरभ तुझ्याजवळ आला होता का? मी हळूच तिला विचारले. तिला अजून आपले डोकं खाली घालून गेली. त्या क्षणी मी सौरभ आणि सुनैनाच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतले. यानंतर मी सुनैनाची खूप काळजी घेऊ लागले. तिला माझ्या जवळच झोपवायला सुरुवात केली, जेणेकरून सौरभ तिच्या बाळाला काही हानी पोहोचवू नये. पण सौरभ खूपच त्रस्त होऊ लागला. तो म्हणायचा, माझ्या पत्नीला माझ्याजवळ ठेवा, ती माझ्या खोलीत का झोपत नाही. पण मी त्याला कसंबसं समजावत राहिले. अचानक सौरभच्या आरोग्यात चमत्कारिक बदल होऊ लागले. त्याची स्थिती पूर्वीपेक्षा खूपच चांगली होऊ लागली होती. सौरभच्या या बदलांनी मी आश्चर्यचकित झाले होते. एके दिवशी जेव्हा मी त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले, तेव्हा डॉक्टरने जे सांगितले त्याने माझ्या आनंदाचा पारावार नव्हता. डॉक्टर म्हणाले, तुमच्या मुलामध्ये चमत्कारिक बदल होत आहेत. मला वाटते जर हे असेच चालू राहिले तर तो लवकरच पूर्णपणे बरा होईल. मी सौरभला घेऊन घरी आले, पण घर अगदी रिकामे रिकामे वाटत होते. मोठी सून आपल्या माहेरी गेली होती. तिच्या भावाचे लग्न होते आणि ती 8 दिवसांपूर्वीच माहेरी गेली होती. पण निदान सुनैना तरी घरी असेल असं मला वाटत होते. पण जेव्हा मी तिच्या खोलीत गेले तेव्हा खोलीची अवस्था पाहून माझे हृदय धस्त झाले. सुनैना देखील घरात नव्हती आणि खोलीची अस्ताव्यस्त अवस्था पाहून माझे मन खूपच बेचैन वाटले. घाबरून मी तात्काळ सुनैनाच्या खोलीत गेले. तिथली परिस्थितीही वाईट होती. घरातली सगळे दागदागिने आणि रोकड गायब होती. त्याचवेळी माझी नजर टेबलावर ठेवलेल्या एका पत्राकडे गेली. मी थरथरत्या हातांनी ते पत्र उचलले आणि वाचायला सुरुवात केली. जेव्हा मी ते पत्र वाचले तेव्हा असं वाटले की जणू माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे. ते पत्र सुनैनाचे होते.
त्यात लिहिले होते, "मम्मीजी, मी हे घर सोडून चालली आहे. मी तुमच्या पागल मुलासोबत आता अधिक काळ राहू शकत नाही. ते हे जीवन नाही जे मी माझ्या स्वप्नात पाहिले होते. माझ्या भावांनी लालसेपोटी माझी सगळी स्वप्न तोडली. तुमच्या दाखवण्यासाठी मी सौरभसोबत एका खोलीत राहत होते, पण कधीही त्याला जवळ येऊ दिले नाही. सौरभ निरागस आहे. त्याने मला कधीच काही त्रास दिला नाही. उलट मी स्वतःच माझ्या शरीरावर असे निशाण तयार केले होते, जेणेकरून असे वाटावे की त्याने मला मारले आहे. हे सगळं मी फक्त यासाठी केले कारण मी दुसऱ्या कुणावर प्रेम करते आणि त्याच्याशी लग्न करू इच्छिते. माफ करा. जेवढे दिवस मी या घरात होते तेवढे दिवस मी फक्त दुःख आणि तणावातच घालवले. म्हणूनच जातेवेळी मी तुमच्या घरातील सगळे दागिने आणि पैसे घेऊन चालली आहे, कारण मला आता त्यांची गरज भासणार आहे. आणि हो, अजून एक गोष्ट, मी सौरभच्या बाळाची आई बनणार नाहीये. ते सगळे एक नाटक होते. मी डॉक्टरला देखील भावनिकरित्या फसवले होते. तोही माझ्या बोलण्यामध्ये आला होता. हे पत्र वाचून मी धाडकन सोफ्यावर कोसळले. जेव्हा सौरभला हे सगळे कळाले तेव्हा तो फुटून फुटून रडू लागला. तो माझ्या मांडीवर डोकं ठेवून सिसकत होता, "आई, माझ्या वधूला कुठून तरी घेऊन ये. मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. माझी वधू मला परत दे." सौरभच्या डोळ्यात अश्रू होते आणि माझे हृदय विदीर्ण होत होते. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, "सौरभ, तुझी वधू चांगली नव्हती." पण सौरभने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हटले, "नाही मम्मी, ती वाईट कशी असू शकते? ती वाईट असली तरी मला ती आवडते." त्याच्या या निरागसतेने माझे हृदय तुटले. मी सौरभचा हात धरून विचारले, "सौरभ, काय झाले होते?" त्याने उत्तर दिले, "ती मला ओरडायची. मला जवळ येऊ देत नव्हती. एकदा तिने मला जोरात मारलेही होते. पण तरीही ती मला आवडते. मी तिच्यासोबतच राहीन." सौरभचे बोलणे ऐकून माझे मन पूर्णपणे तुटून गेले. सुनैनाने माझ्या निरागस मुलाशी किती अन्याय केला होता, तरीही तो तिच्या प्रेमात वेडा झाला होता. मी स्वतःवरच राग व्यक्त केला की मी कशी त्या मुलीवर एवढा विश्वास ठेवला, तिला आपले मानले. पण कदाचित ही देवाची शिक्षाच होती की ती आम्हाला सोडून गेली. हळूहळू सौरभची अवस्था पुन्हा बिकट होऊ लागली होती. तो आधीप्रमाणेच विचित्र वागू लागला होता. महिनोमहिने हेच सुरू होते. एके दिवशी जेव्हा मी सौरभला इस्पितळातून घरी नेत होते, तेव्हा मी इस्पितळाबाहेर काही भिकाऱ्यांना पाहिले. मी त्यांची मदत करण्यासाठी त्यांना पैसे देऊ लागले आणि त्याच वेळी एका मुलीवर माझी नजर गेली, जिने चेहरा चादरीने झाकलेला होता. माझ्या मनात एक विचित्र शंका आली, पण मी त्या क्षणी अवाक झाले जेव्हा सौरभने त्या मुलीचा हात धरला आणि आनंदाने ओरडला, "मम्मी, माझी वधू सापडली." त्याने तिचा हात घट्ट धरला होता आणि वारंवार विचारत होता, "तू मला सोडून कुठे गेली होतीस?" मी घाबरून म्हणाले, "सौरभ, काय करत आहेस? सोड तिचा हात." पण पुढच्याच क्षणी सौरभने तिची चादर काढली आणि माझ्या डोळ्यांतून आश्चर्याचा प्रकाश पसरला. ती सुनैना होती. तिची अवस्था खूपच खराब होती. ती अगदी सुकून काट्यासारखी झाली होती. मला पाहताच तिच्या नजरा लाजेने खाली झुकल्या. सौरभ मात्र आनंदाने वेडा झाला होता. मी दीर्घ श्वास घेत सुनैनाला विचारले, "सुनैना, ही काय अवस्था केली आहेस तू?" पुढच्या क्षणी सुनैना फुटून रडत माझ्या पायांवर पडली आणि म्हणाली, "मम्मीजी, मला माफ करा. मी खूप मोठी चूक केली आहे. मी तुमचे आणि सौरभचे हृदय दुखावले आणि याचेच परिणाम मला भोगावे लागले. ज्याच्यासाठी मी तुमचे घर सोडले त्याने मला फसवले. त्याने मला लग्नाचे वचन दिले, पण लग्नाच्या बहाण्याने त्याने मला एका फ्लॅटमध्ये नेले. त्याने माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर मला फसवून सोडण्याचे ठरवले. त्याच्या या इराद्यांना समजून मी त्या रात्रीच तिथून पळून गेले. पळून गेल्यावर माझ्याकडे कुठेच जायचे ठिकाण नव्हते. एका भिकारीण बाईने मला आधार दिला आणि मी तिच्या झोपडीत राहू लागले. आता मी सुद्धा तिच्यासोबत भीक मागून पोट भरत होते. सुनैनाची अवस्था ऐकून माझे मन पाझरले आणि मी तिला घरी घेऊन आले. माझ्या मुलासाठी मी तिला माफ केले. यावेळी सुनैना प्रामाणिकपणे या घराला आपले घर मानू लागली आणि सौरभला आपला नवरा मानू लागली. हळूहळू सौरभही सुनैनाच्या प्रेमात सुधारू लागला. आता तो आधीपेक्षा अधिक समजूतदार गोष्टी बोलत होता आणि त्याच्या तब्येतीतही वेगाने सुधारणा होत होती. प्रत्येकजण त्याला पाहून हैराण होत होता की इतक्या लवकर कसा बदल झाला. मी देवाचे आभार मानत होते की काहीही असो, माझ्या मुलाच्या जीवनात सुख परत आले होते. आणि मग एके दिवशी जेव्हा लाजच सुनैनाने मला सांगितले की ती आई होणार आहे, तेव्हा मी अनेक मिनिटं तिला फक्त बघत राहिले. तिच्या डोळ्यांतून अश्रू आले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, "मम्मीजी, यावेळी मी खोटे बोलत नाही." आणि मी पुढे जाऊन तिला मिठीत घेतले. मी जाणवले की तिच्या डोळ्यात खरंच सत्याची चमक होती. सौरभही ही बातमी ऐकून खूप आनंदी झाला. जेव्हा सुनैना आणि सौरभचे बाळ या जगात आले, तेव्हा सौरभ पूर्णपणे बरा झाला होता. सौरभने पुढे जाऊन आपल्या मुलाला उचलले आणि प्रेमाने त्याच्या कपाळावर चुंबन दिले. त्याच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहत होते. मग त्याने सुनैनाचेही कपाळ चुंबले आणि मी मनापासून देवाचे आभार मानत राहिले. मी मनात प्रार्थना केली की माझी मुले नेहमीच अशी सुखी राहोत. मित्रांनो, आजची आपली कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. आवडली असेल तर कृपया लाईक करा. रोज एक नवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो पुढच्या एखाद्या नवीन